महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारे महाबळेश्वर, या महाबळेश्वर बरोबरच बामणोली आणि तापोळा या परिसरामध्ये महाराष्ट्रभरातून पर्यटकांची जे रेग आहे ती आपल्याला येताना पाहायला मिळते। या ठिकाणी जे तापोळा परिसर आहे, पण या तापोळी परिसरामध्ये आहोत। या तापोळा परिसरामध्ये या ठिकाणचे नागरिक आणि ठिकाणचे जे पर्यटक आहेत यांना वटवाघळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 3-4 वर्षापासून या ठिकाणी ज्या वटवाघळी होत्या त्या तुरळक स्वरूपात होत्या, परंतु आता जर आपण जी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी लाखो संख्येने या ठिकाणी ज्या वटवाघळी ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचा कर्कश आवाज असेल किंवा त्यांची जी विष्ठा असेल त्या विष्ठेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी गाडीचा कलर जाणे असेल किंवा कपड्यांवरती जरी कलर पडला तर तो कलर न जाणे, अशा पद्धतीचे समस्या आहेत त्या समस्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तसेच या तापोळा परिसरामध्ये असणारं जे आरोग्य विभागाचं जे कार्यालय आहे, जो दवाखाना आहे, या दवाखान्याच्या शेजारी देखील या ठिकाणी ज्या वटवाघळी आहेत त्याचा विळखा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे स्थानिक नागरिकांचे मतं आपण जाणून घेतली, त्यामध्ये या ठिकाणचं संपूर्ण जे वटवाघळींचा विळखा आहे तो वटवाघळींचा विळखा लवकरात लवकर इथून प्रशासनाने काढावा, तसेच आम्हाला मोकळा श्वास घेऊन द्यावा अशी जी मागणी आहे ती या ठिकाणी ग्रामस्थांनी केली आपल्याला पाहायला मिळते। ओमकार सोनाले, नवराष्ट्र मराठी, सातारा। तर 25 ते 30 वर्षापासून हा टुरिस्टचा बिझनेस चालू आहे। ह्या टुरिस्ट बिझनेसच्या एकदम आणि आता सगळ्या ह्या स्पॉटचं सुशोभीकरण चालू आहे आणि ह्या सुशोभीकरणाचा जर इफेक्ट म्हणाल तर आता ह्या वाघाळांमुळे जास्ती प्रमाणात होते। कारण टुरिस्टनं हे बघितलं तर टुरिस्ट थांबायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम होते, एखाद्या झाडाखाली बसले तर वरून त्यांची सीट वगैरे पडते। तर त्यासाठी प्रशासनानं एक काहीतरी ह्याच्यावरती उपाय करून हे त्वरित हटवावं, काहीतरी करावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची, आमच्या व्यावसायिकांची मागणी आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत आणि पर्यटन मंत्री पण आहेत, त्यांच्याकडे काय तुम्ही मागणी वगैरे केली ग्रामस्थांनी एकत्रित येऊन निवेदन वगैरे काय दिलंय? आम्ही आतापर्यंत तरी निवेदन वगैरे काही दिलेले नाही, कारण ह्याच्या पूर्वी आम्ही आमच्या पद्धतीनं भरपूर प्रयत्न केले, झाडांच्या फांद्या कट करणे किंवा काय त्यांना बसू नये म्हणून त्यांची जागा वगैरे असं केलं, दूर करणे, फटाके वाजवणे, हा प्रकार करून सुद्धा काही उपयोग होत नाही। आता PSC सारखा एवढा आमच्या भागातला एक मोठा दवाखाना येतोय, जो सरकारी दवाखाना, ह्या दवाखान्याच्या येणाऱ्या लोकांना सुद्धा इतका त्रास होतो की तुम्ही जर बघितलं तर ते दवाखान्याचं पूर्ण पत्रे म्हणा, खालचे अंगण वगैरे पूर्ण सिटीने भरलेले, आणि हा जो प्रकार आहे तो पूर्णपणे रोगराई पसरण्याचाच आहे। कारण केरळामध्ये तुम्ही बघितलेलंच आहे काही वर्षापूर्वी, ह्याच्यामुळेच हा रोगराईंचा प्रादुर्भाव चालू आहे। तर त्याच्यावरती त्वरित लवकरात लवकर हा उपाय योजना करावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे। वर्षे झाली प्रॉब्लेम चालू झालाय बघा, झाडावर बसले झाडाला पान राहत नाही, अंगावर गोचीड पडली तर ते माणसाला त्रास होते, मळमळ होते, हे सगळं होते। आणि ही जे पर्यटनवर हे त्यांचं गाडीवर जर संडास झालं तर आता आमच्या बोटी इथं वर लावले तर पाणी पोल असलं आणि वर लावले तर ते कपड्यावर लागलं तर कपड्याचा डाग सुद्धा निघत नाही, अशी परिस्थिती आहे। तर शासनाने याच्याकडे लक्ष घालून वटवाघळांचा बंदोबस्त करावा।